सर्वांना शालोम, ख्रिस्तामध्ये सलाम। करंथीकराचे पहिले पत्र 3रा अध्याय 16 आणि 17 वचनात अशा रीतीने म्हटलेलं आहे, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात। माझ्या प्रियांनो, परमेश्वराच्या या वचनाने आम्हाला एक आशा आणि जगण्याची एक नवीन उमेद मिळते। कारण आमच्या जीवनाविषयी आम्ही अनेक वेळा निराश होतो, हताश होतो आणि अशा हरलेल्या अपयशी परिस्थितीमध्ये सापडलेलो असताना आम्ही अनेक वेळा चुकीचे मार्ग निवडतो। अनेक लोक आपलं जीवन जे आहे संपवण्याचा प्रयत्न करतात, आपलं जीवन चुकीच्या वाटेने मार्गाने घेऊन जातात। चुकीच्या सवयी ज्या आहेत त्या काळामध्ये त्यांना लागतात। कोणी व्यसनाच्या अधीन होतो तर कोणी कुठल्या चुकीच्या गोष्टीच्या अधीन होतो। माझ्या प्रियांनो, परंतु परमेश्वराची इच्छा नाहीये की आम्ही आमच्या या जीवनाचा अशा रीतीने नाश करावा। म्हणून हे वचन आम्हाला आज आठवण करून देतं की आमचं जीवन, आमचं शरीर हे परमेश्वराचं निवास करण्याचं, वास करण्याचं ठिकाण आहे। या हृदयामध्ये, या जीवनामध्ये परमेश्वर वस्ती करतो आणि हे मंदिर पवित्र ठेवणं ही आमची जबाबदारी आहे। माझ्या प्रियांनो, परमेश्वराने दिलेली ही सुंदरशी भेट आहे आणि म्हणून याच करंथीकराच्या पत्रात 6व्या अध्यायात 19 आणि 20 वचन जर आम्ही वाचलं तर आम्हाला वचन असं सांगतं, तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही। आम्ही स्वतःचे मालक नाही। आणि पुढे म्हटलंय, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचं गौरव करा। आमचं जीवन हे संपवण्यासाठी नाही, तर हे मोलाने विकत घेतलेलं जीवन हे देवाच्या राज्यासाठी, कोणाच्या तरी मदतीसाठी, कोणाला तरी आनंद देण्यासाठी आणि परमेश्वराचं नाव, जीवनाचा संदेश कोणाला तरी सांगण्यासाठी उपयोगात यावं, हीच परमेश्वराची योजना आमच्या जीवनासाठी आहे देवाच्या लोकांना। आणि म्हणून हे शरीर देवाचं मंदिर आहे। आम्ही स्वतःचे मालक नाही, तर आमचा मालक, आमचा चालक, आमचा तारणारा परमेश्वर आमचा मालक आहे। परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो।